लहान मुलांसोबत होळी खेळताना मजा तर खूप येते, पण सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची असते हा. यावर्षी मोगली आणि बगीराची रंगपंचमी कशी झाली आणि लहान मुलांसोबत होळी खेळताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या ते आजच्या व्लॉगमध्ये पाहूया. बघू बघिरा. रंगपंचमीच्या एक दिवस आधी आम्ही दोघांसाठी छोट्या छोट्या पिचकाऱ्या घ्यायला बाहेर पडलो. लहान मुलांसाठी पिचकारी घेताना ती हलकी आणि सुरक्षित असणं खूप महत्त्वाचं असतं, पण बगीराने बरोबर त्याच्या मापाच्या दुप्पट पिचकारी शोधून काढली. मोगली तुला उचलणार नाही बाळती गण. बघता बघता 10 वेळा पिचकाऱ्या पसंत केल्या, पण घेतल्या मात्र 4च. 2 मोगलीला आणि 2 बगीराला. मग कलर आणि फुग्यांकडे मोर्चा वळवला. नैसर्गिक, विना केमिकल आणि तेही चांगल्या ब्रँडचे कलर घेतले. येलो, ब्ल्यू, नो ठेवा तिथं. घरी पोचताच दोघांची उत्सुकता इतकी वाढली की रंगपंचमीच्या आधीच पाणीपंचमी सुरू झाली. पिचकारीचा ट्रायल घेत घेत आम्ही तिघे पण पूर्ण भिजून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं उठण्यापूर्वीच आम्ही रंगपंचमीची तयारी सुरू केली. लहान मुलांसाठी शक्यतो इको फ्रेंडली आणि हर्बल कलर्स वापरणं खूप महत्त्वाचं असतं. मोगली आणि बगीरा उठल्यानंतर त्यांची उत्सुकता बघण्यासारखी होती. लहान मुलांसोबत होळी खेळण्यापूर्वी एक छोटा पण महत्त्वाचा उपाय, पूर्ण शरीरावर आणि केसांवर खोबरेल तेल लावणं. यामुळे काय होतं तर रंग त्वचेला कमी चिकटतो आणि नंतर साफ करायलाही सोपा जातो. आणि मग सुरू झाली आमची रंगपंचमी. सगळे नातेवाईक एकत्र जमले आणि घरभर रंग, पाणी आणि दंगा मस्ती. लहान मुलांसोबत सण साजरे करण्याची मजा काही वेगळीच असते. लहान मुलांसोबत होळी खेळताना काही गोष्टी लक्षात ठेवा. शक्यतो हर्बल कलर्स वापरा. डोळे, कान आणि तोंडात रंग जाऊ देऊ नका. पिचकारीचं प्रेशर खूप जास्त नसावं. मुलांना थंडी लागू नये म्हणून जास्त वेळ ओले ठेवू नका.
इकडे बघ. खेळून झाल्यानंतर मुलांना कोमट पाण्याने आंघोळ घालणं कधीही चांगलं. यामुळे त्वचेवरचा रंग सहज निघून जातो. मुलांसोबत सण साजरे करताना मजा आणि सुरक्षितता दोन्ही तितकीच महत्त्वाची असतात. कारण शेवटी मुलं नुसती वाढवायची नसतात तर ती घडवायचीही असतात.